चंद्रपूरकरांचा काँग्रेसला कौल. चंद्रपुरात भाजपचा विजय रथ उलटला. महापालिकेच्या सत्तेची चावी ठाकरे सेना आणि वंचितच्या हाती अशा हेडिंग होत्या. चंद्रपूर महापालिका निकालाच्या दुसऱ्या दिवशी पण निकाल लागून 24 तास उलटत नाही तेच चंद्रपुरात प्रचंड उलथापालथ सुरू झाली. चंद्रपूरकरांनी नाकारल्यानंतर आता किंग असलेली भाजप किंग मेकर बनण्याच्या भूमिकेत आली आहे. तर किंग मेकर असलेली ठाकरे सेना किंग बनणार का याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. पण ठाकरेकडे ही किंग बनण्याची स्वतःकडे ताकद नाहीये. त्यामुळे चांद्यातलं राजकारण हे ढवळून निघाले. वरकरणी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी आतली बातमी काही वेगळीच आहे. आकडे सोपे वाटतात पण राजकारण मात्र भयंकर गुंतागुंतीचं झालंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चंद्रपूरचा नंबर गेम, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचा किंग मेकर रोल आणि काँग्रेसला सतावणारी 2014च्या पुनरावृत्तीची भीती. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. तुम्ही पाहताय टीओडी मराठी. नगर परिषद नगर पंचायत निवडणुकी पाठोपाठ काँग्रेसने महापालिका निवडणुकीतही आपलं मॅजिक दाखवलंय. काँग्रेसने महापालिकेतही सत्ताधारी भाजपचा मानहानीकारक पराभव केला. त्यामुळे सुरुवातीलाच आपण चंद्रपूर महापालिकेतील नंबर गेम पॉवर पॉलिटिक्स समजून घेऊयात. आकड्यांचा खेळ. चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 जागा आहेत. त्यामुळे ज्याला सत्ता स्थापन करायची आहे त्याच्याकडे 34 ही मॅजिक फिगर हवी आहे. पण चंद्रपूरकरांनी निकालात थोडी गंमतच केली आणि त्याच गमतीमुळे संपूर्ण निकालातच उलटफेर होणार का असा प्रश्न निर्माण झालाय. काँग्रेसच्या जागा 12 वरून थेट 27 वर गेल्या. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या जनविकास सेनेनेही शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर सर्व 3 जागांवरही विजय मिळवलाय. पप्पू देशमुख यांच्या जनविकास सेनेने माजी महापौरांना धूळ चारण्याची कमाल केली. म्हणजेच काँग्रेसकडे सध्या संख्याबळ आहे 30. सत्तेसाठी अजून 4 हवेत. दुसरं म्हणजे भाजप युती. गेल्या वेळी 36 नगरसेवक असलेल्या भाजपला 23 जागांवरच समाधान मानावं लागले. सोबत शिंदेच्या शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झालाय. म्हणजे भाजपकडे सध्या 23चं संख्याबळ आहे. सत्तेसाठी अजून 11 हवेत आणि इथेच खरी गंमत आहे. काँग्रेसला फक्त 4 जणांचीच गरज आहे तर भाजपला 10 जणांची. चंद्रपुरात चर्चा सुरू झालीये की काँग्रेस युद्धात जिंकली पण तहात हरणार का. अशी चर्चा का सुरू झालीये तर त्याचं उत्तर पुढच्या आकड्यांमध्ये. किंग मेकर कोण? चंद्रपुरात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. यात सेनेने जोरदार मुसंडी मारत 6 जागा जिंकल्यात तर वंचित बहुजन आघाडीनेही 2 जागा जिंकल्यात. 2 अपक्ष तसंच MIM आणि बसपा यांचाही प्रत्येकी 1-1 नगरसेवक आलाय. त्यामुळे काँग्रेस भाजपपेक्षा याच छोट्या छोट्या पक्षांना अपक्षांना चंद्रपूरच्या पॉवर पॉलिटिक्समध्ये मोठं महत्त्व आलंय. अशातच ठाकरे सेनेने आमचा महापौर करणाऱ्याला आमचा पाठिंबा असं सांगत मोठा डाव टाकलाय. म्हणजेच भाजपा विरोधात निवडणूक आलेल्या ठाकरे सेनेची महापौर पदासाठी भाजप सोबतही जाण्याची तयारी आहे. भाजपकडूनही ठाकरे सेनेच्या 6 नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेसचं गणित फिसकवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. मंत्री न केल्यामुळे नाराज असलेले सुधीर मुनगंटीवारही आता फोडाफोडी करून भाजपचा नगरसेवक बसवण्याचे संकेत आहेत. पण भाजपसाठी हे गणित वाटतं तेवढं सोपं नाहीये. भाजपला सत्तेसाठी 10 नगरसेवक हवेत. ठाकरे सेनेने पाठिंबा दिला तरी आणखी 4 जणांची गरज आहे. या उलट काँग्रेसला 4च नगरसेवक हवेत. वंचित, MIM, अपक्ष, बसपा असं मिळून काँग्रेस आपला महापौर बसवू शकते. मात्र भाजपने उभाटा सोबतच सर्व छोट्या पक्षांनाही सोबत घेतलं तर काँग्रेसचं सत्ता स्वप्न धुळीस मिळू शकतं. यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे सेनेची कोंडी होऊ शकते. सत्तेसाठी ठाकरे सेना भाजपसोबत जाते असं नॅरेटिव्ह अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे या सगळ्यांना ठाकरे किती पाठबळ देतील हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि 2014ची भीती. सत्तेचा घास काँग्रेसच्या हातातोंडाशी आलाय पण इथे 2014ची पुनरावृत्ती होण्याची भीतीही व्यक्त केली जाते. आता बघूया 2014 मध्ये नेमकं काय झालं होतं. तेव्हाही काँग्रेसचे नेते नरेश पुगलिया यांनी सत्ता बसवली होती. पण नंतर विधानसभेच्या गणितामुळे आणि अंतर्गत वादामुळे काँग्रेसचे नगरसेवक फुटले आणि भाजप सत्तेत आली.
आजही तशीच परिस्थिती आहे। भाजप सारखंच काँग्रेसमध्येही 2 गट पडलेत। एक गट खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आहे आणि दुसरा गट माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आहे। दोघांमध्ये विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे। यात धानोरकरांकडे जवळपास 15 तर वडेट्टीवारांकडे 12 नगरसेवकांचं पाठबळ असल्याचं म्हटलं जातंय। यापैकीच काँग्रेसचे जवळपास 13 नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या चंद्रपूरच्या पॉलिटिक्समध्ये चर्चेत आहेत। त्यामुळे हे नगरसेवक फुटले किंवा एका गटाने बंडखोरी केली तर काँग्रेसचा 30चा आकडा क्षणातच खाली येऊ शकतो। त्यामुळेच चंद्रपूरकरांनी युद्धात जिंकवलेली काँग्रेस तहात हरणार का असा प्रश्न आहे। भाजपची खेळी दुसरीकडे भाजप सत्ता काही सहजासहजी सोडत नाही। हे आपण दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सगळीकडे बघतोय। चंद्रपूर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूळ जिल्ह्याचं ठिकाण आहे। सरसंघचालक मोहन भागवत हेही चंद्रपूरचेच आहेत। त्यामुळे संख्याबळ कमी असलं तरी भाजप शांत बसणार नाही। चंद्रपुरातील पत्रकारांच्या मते भाजपने चक्क उद्धव ठाकरे गटाला महापौर पदाचीच ऑफर दिली आहे। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे भाजपला चांगलंच माहिती आहे। त्यांना 11 मतांची गरज आहे। त्यांनी उभाटा 6, वंचित 2, अपक्ष 2 अशी जुळवाजुळव केली आहे। तरी आकडा 34 पर्यंत पोहोचत नाही आणि ही जुळवाजुळव झाली तरीही गणित शाश्वत नाही। उद्या चालून यामध्ये अजून उलटफेर होऊ शकतात। त्यामुळे भाजप जे काही करेल ते कायमची सत्ता टिकवण्यासाठीच गणित असेल। हे गणित काय असेल ते पुढच्या 22 जानेवारीला स्पष्ट होईलच। 22 जानेवारीचा क्लायमॅक्स या सगळ्या पॉवर पॉलिटिक्समध्ये 22 जानेवारी ही तारीख खूप महत्त्वाची आहे। या दिवशी मुंबईत महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघणारे महापौर पद ओपन निघणार की राखीव यावर अर्धे डाव अवलंबून असतील। ज्यांना महापौर बनायचे त्यांच्यासाठी महापौर पद आरक्षित झालं आणि काँग्रेसकडे त्या प्रवर्गाचा उमेदवार नसेल तर गणित बदलेल। आरक्षणामुळे महापौर पदाची संधी न मिळालेली लोक वेगळा मार्ग निवडू शकतात। खुल्या प्रवर्गासाठी सोडत सुटल्यास उबाटा गट महापौर पदासाठी आणखी ताठर भूमिका घेईल। त्यातूनही नवी समीकरणं उदयास येऊ शकतात। थोडक्यात सांगायचं झालं तर काँग्रेस 30 वर असूनही डेंजर झोनमध्ये, भाजप 23 वर असूनही सत्ता कायम राखण्यासाठी वेट अँड वॉच आणि फोडाफोडीच्या तयारीत आहे आणि 6 जागा जिंकणारी ठाकरे सेना सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहे। पण सध्याच्या घडीला ठाकरे सेनेची सारी भिस्त ही भाजपच्या चालीवर अवलंबून आहे। भाजपच सध्या सत्तेचं गणित ठाकरे सेनेशिवाय पूर्ण होणार नाही। पण काँग्रेसने वंचित, MIM, बसपा, अपक्ष यांना सोबत घेऊन तिरकी चाल खेळल्यास ठाकरे सेनेची अवस्था घरकाना घाटका अशी होऊ शकते। त्यामुळे सगळेच जण 22 जानेवारीच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष देऊन बघत आहेत। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे गटाने काँग्रेससोबत जायला पाहिजे की भाजपच काही चमत्कार करेल? कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळींना शेअर करा। तुमच्या लाडक्या TOD मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।